नमः शिवाय। ॐ 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 नमः। सुप्रभात, गुड मॉर्निंग. फिल द हिल बाय ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज श्रावणी सोमवार आणि नागपंचमी विशेष आजचा ब्लॉग नक्की पहा, पूर्ण पहा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रावण महिन्याच्या पहिल्या सणाच्या आणि नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी आता करणार आहे नागोबाची पूजा. म्हणजे माझ्या सासरी विशिष्ट पद्धतीने नागोबाची पूजा केली जाते. ती कशी करते आहे मी ते तुम्हाला आता दाखवणार आहे. इथे मी पाठाखालची रांगोळी काढत आहे आणि ही रांगोळी काढून झाल्यावरती मी ह्याच्यावरती पाट ठेवणार आहे आणि त्याच्यावरती नागोबाचे चित्र नाही नागोबाचे चित्र नाही म्हणणार मी, ॲक्च्युली गहू आणि तांदळाने ह्याच्यावरती मी नागोबा रेखाटणार आहे. सो मी आता ही रांगोळी काढली, त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करते आणि आता याच्यावरती पाट ठेवून मी गव्हापासून 6 आणि तांदळापासून 1 असे 7 नागोबा मी इथे रेखाटणार आहे. सो बघा, श्रावण महिन्यातला पहिला सण नागपंचमी सर्वांसाठी खास आहे. ही सुरुवात आहे. इथून पुढे आपले सगळे सणवार चालू होणार आहेत आणि हा एक उत्साहाची सुरुवात आहे, उत्सवाची सुरुवात आहे, पॉझिटिव्हिटीची सुरुवात आहे. आणि खरं तर आपलं मन पॉझिटिव्ह असेल तर सगळंच पॉझिटिव्ह दिसतं, नाही का? सो नागोबाची पूजा करताना माझ्या मनामध्ये पूर्वी अनेक विचार येत असे की अरे मला तर इतर वेळेला जेव्हा मी नागोबा बघते किंवा इतर वेळेला जेव्हा स्वाब दिसते, लाईव्ह बघते किंवा टी व्हीमध्ये बघितलं तर अंगावरती काटा येतो आणि भीती वाटते. पण खरं सांगायचं तर ह्या प्राण्यांना जोवर आपण काही त्रास देत नाही तोवर ते आपल्याला काहीच हानी करत नाहीत. त्यामुळे जितकं होईल तितकं आपण त्यांच्यापासून लांब राहावं, म्हणजे उगीचच त्यांना छेडायला जाऊ नये असं मला वाटतं. फार पूर्वी मला स्वप्नामध्ये नाग साप दिसत असत आणि मी घाबरून जागी होत असे. मला बरीच भीती वाटायची, झोपही तेव्हा अपूर्ण व्हायची. मग आमच्या बाबांनी म्हणजे माझ्या सासऱ्यांनी मला एक स्तोत्र सांगितलं होतं आणि ते गेले अनेक वर्ष मी म्हणते आहे. तर ते स्तोत्र असं आहे: अनंत वासुकिं शेषं पद्मनाभचकंबलं शङ्खपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालिया तथायतानि नामानि नागनाच महन्नाम सायंकाले पठे नित्यं प्रातःकाले विशेषतः तस्य विषयभयनासति सर्वत्र विजयी भवेत् इति श्री नवनागस्तोत्रम संपूर्णम. अशा प्रकारचे स्तोत्र आहे आणि जे मी रेग्युलर माझ्या वाचनात आहे आणि मला खरंच त्यामुळे खूप पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला. माझी भीती देखील कमी झाली. तर अशा प्रकारे मी ते नागोबा 6 नागोबा गव्हाचे आणि एक छोटा नागोबा तांदळाचा असे 7 नागोबांचे चित्र इथे रेखाटणार आहे. नागोबांची जी स्टोरी आहे शेतकऱ्याबरोबरची, की त्याने नागपंचमीच्या दिवशी शेतामध्ये नांगरणी केली होती आणि त्यावेळेस एका नागोबाचं शेपूट तुटलं होतं. तर असं बाबा सांगतात की तो जो तुटलेल्या शेपटीवाला जो नागोबा होता तो हा तांदळाचा आहे आणि त्याची शेपटी तुटल्यामुळे तो इतर नागांपेक्षा छोटा आहे. सो अशा प्रकारे ही स्टोरी आहे आणि दरवर्षी वर्षानुवर्षे ही पूजा माझ्या घरी केली जाते आणि मी ती परंपरा पुढे नेत आहे. नागोबाला इथे हळद कुंकू आणि अक्षता वाहून मी पूजेला सुरुवात केली आहे आणि नागोबाला आवडणारी फुले, सुवासिक फुले ही सुद्धा मी आता नागोबाला अर्पण करणार आहे. नागोबाला आगाडा देखील प्रचंड आवडतो. बिळात राहणाऱ्या आणि झाडाझुडपांमध्ये वावरणाऱ्या नागोबाला सुवासिक फुले प्रचंड आवडतात. त्याच्याबरोबर आगाडा देखील नागोबाला अत्यंत प्रिय आहे. म्हणून नागपंचमीच्या दिवशी
आगाडा हा नागोबाला अर्पण केला जातो. आता बाजारातूनच हा रेडीमेड आणलेला आहे, पण पूर्वी रेल्वे ट्रॅकमध्ये गवतांमध्ये वगैरे आजूबाजूला हा आगाडा सहज मिळायचा, पण आता विकतच आणला जातो. नागोबाला सुवासिक फुले आणि आगाडा अर्पण करून मी आता नागोबाला नैवेद्यसुद्धा दाखवणार आहे. इथे मी वस्त्र कापसाचे सुद्धा नागोबाला अर्पण केले आहे. आत्ता मात्र दूध आणि लाह्यांचा नैवेद्य मी नागोबाला अर्पण करणार आहे. ॲक्च्युली नागोबा दूध कधीच पित नाही, पण तरी देखील मला माहीत नाही यामागे काय कारण आहे, पण नागपंचमीच्या दिवशी नागोबाला दुधाचा आणि लाह्यांचा नैवेद्य हा दाखवला जातो. माझ्याकडे आज मोदकांचा नैवेद्य देखील नागोबाला दाखवला जातो. तसंच जे मोदकांसाठी पीठ उकडले जाते त्या उकडीच्या पिठापासूनच दिवे आणि वाट्या देखील आम्ही बनवतो. त्याच्यामध्ये काही वस्तू ठेवून आम्ही नैवेद्य करतो. दीप प्रज्वलित करून इथे मी आता नागोबाला लाह्या, दूध आणि केळी ह्यांचा नैवेद्य मी दाखवत आहे. यासोबतच मी आणखी नैवेद्य नागोबाला दाखवणार आहे. तो अजून मला प्रिपेअर करायचा आहे आणि तो मी आता कसा प्रिपेअर करणार आहे ते देखील तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. आजच्या दिवशी आम्ही मोदकांचा नैवेद्य करतो. त्यासोबत मी मगाशी सांगितले तसंच वाट्या त्याच पिठाच्या आम्ही करतो. त्याच्यामध्येच 7 प्रकारचे नैवेद्य असतात आणि त्याबरोबरच त्याच वाट्यां दिवे आम्ही त्याचे करतो. इथे मी पाणी उकळत ठेवले होते पिठाची उकड करण्यासाठी. आता मी गॅस बारीक केला आहे आणि त्याच्यामध्ये थोडं तूप आणि मीठ घातलं आहे आणि त्याचबरोबर जे मी मापाने घेतलेलं पीठ आहे, साधारण 2.5 पेले इतकं पीठ घेतलेलं आहे, त्याची मी उकड काढत आहे आणि थोडंसं अर्धा 1 मिनिट मी हे असं शिजवून मग गॅस बंद करून त्याच्यावर झाकण ठेवून देणार आहे आणि थोड्या वेळाने याचं मी मऊ एक पीठ मळून घेणार आहे. तर गॅस बंद केलेला आहे मी. इथे मी एक छोटा नारळ किसून घेतला आहे. कढई गरम करत ठेवली आहे. आता हा जो किसलेला नारळ आहे तो साधारण अर्धा 1 मिनिट मी परतवून घेणार आहे आणि हा परतवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी घालणार आहे दूध आणि नंतर साखर देखील मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. ॲक्च्युली मोदकांची चोई ही गुळापासूनच बनवली जाते. आपण ह्याही पद्धतीने आम्ही मोदक बनवतो आणि हे खरंच फार चविष्ट होतात. माझ्या घरी ह्या प्रकारचे मोदक देखील आम्ही बनवतो. बरेचदा असेच बनवतो. गणेश चतुर्थीला मात्र गुळाचे मोदक आम्ही बनवतो. तर ह्याच्यामध्ये मी आता दूध टाकणार आहे. हे दूध मी तापवून घेतलं होतं आणि ह्याच्यामध्ये मी अंदाजानेच दूध टाकणार आहे. ॲक्च्युली जितकं तुम्ही जास्त दूध टाकाल आणि जितकं जास्त हे शिजवाल तितकी त्याची चव वाढते, पण मी इथे अंदाजाने दूध घेतलं आहे. थोडंसं मला कमी वाटलं म्हणून मी थोडं वाढवलं आहे त्याच्यामध्ये आणि आता ह्याच्यामध्येच मी साखर टाकणार. अशा प्रकारे आता ही चोय शिजली आहे. दूध पूर्णपणे सुकलेलं आहे आणि मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे वेलची पावडर. वेलची पावडरने ह्याचा स्वाद खूपच वाढतो आणि खूप टेस्टीही लागते. आता व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहे. थोडंसं जे दूध आहे किंवा त्याचं जे टेक्स्चर थोडंसं ओलसर आहे ते मी आता इथे ड्राय करून घेणार आहे आणि मग अशा प्रकारे माझी ही चोय मोदकांसाठी रेडी आहे. आता मी मोदक कसे बनवणार आहे त्याचा देखील व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. ज्या पिठाची उकड मी काढली होती त्याचं मी एक मऊसूद असं पीठ मळून घेतलं आहे आणि मोदक बनवायला मी सुरुवात केली आहे. शक्यतो माझा कल असतो की ज्या मोदकाच्या पाऱ्या असतात त्या मी 11 करेन. कधी 21 करायचा देखील मी प्रयत्न केलेला आहे, पण तो मोदक फार मोठा होतो आणि एवढ्या मोठा मोदक खाणं शक्य होत नाही. त्यामुळे 11 पाऱ्यांचा मोदक करायला मी प्रिफर करते. तर मी आता इथे केले 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 अशा प्रकारे हा माझा मोदक इथे बनलेला आहे.
असेच बाकीचेही मोदक मी आता बनवून घेते. म्हणजे आता सध्या तरी मी नैवेद्यापुरते बनवणार आहे आणि मग उरलेले मी नंतर बनवणार आहे. मोदक बनवून झाल्यावर करंजी देखील मी बनवणार आहे आणि ही करंजी आणि मोदक असा नैवेद्य मी दाखवणार आहे. ह्याच पिठाच्या मी वाट्या देखील बनवणार आहे आणि ह्याच पिठापासून मी दिवे देखील बनवणार आहे. आता ह्या करंजीला मी जो आकार देणार आहे, ज्याची मुरड घालणे म्हणतात, ते सुद्धा मी आता इथे करणार आहे. हे पीठ खूप मऊ असतं आणि त्याची छान करंजीला एक मुरड पडते आणि दिसायला देखील करंजी अशी खूप सुंदर रेखीव दिसते. सो मी अशा प्रकारे ह्या करंजीला मुरड घालत आहे आणि आता हे मी मोदक पात्रामध्ये उकडून घेणार आहे. दिवे आणि वाट्यासुद्धा उकडून घेणार आहे. अशा प्रकारे नैवेद्याची तयारी माझी ऑलमोस्ट झालेलीच आहे. ही पहा करंजी. अशा प्रकारे मी वाट्या बनवून घेतल्या आहेत. त्या वाटीमध्ये दूध, तूप, साखर, दही, लाया आणि मध्यभागी जे मी ठेवलं आहे ते मिक्स कडधान्य भाजलेले आहे. ते कालच भाजून घेतले होते. तर ते भिजवले होते आधी आणि मग भाजून घेतले होते. ते देखील नागोबाला नैवेद्य म्हणून दाखवलं आहे. तसंच आळूची भाजी, पातळ भाजी, पानांच्या आळूच्या आणि मुगाची भाजी, वरण भात असं नैवेद्य दाखवून हे पिठांचे जे दिवे आहेत त्याची आरती आता मी करणार आहे. ह्याच दिव्यांनी नागोबाची आरती करणार आहे. तर अशा प्रकारे नागपंचमीचा सण आज आम्ही साजरा केला. कशी पूजा केली ते देखील मी तुम्हाला दाखवले. आता आरती केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद आम्ही घेणार आहोत. तुम्ही ह्या सणाची मजा घ्या, एन्जॉय करा, आनंदी राहा. आपल्या सणांची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.